आरे मुंबईमधलं एक असं ठिकाण जिथे आजपर्यंत बऱ्याच लोकांना अत्यंत भयानक असे अनुभव येऊन गेले आणि प्रत्येक अनुभवातून आपल्या चॅनलवरती एक नवीन गोष्ट पुढे आली. आताच सांगतोय, हा पॉडकास्ट कुठेही स्किप करू नका, कारण हा पॉडकास्ट फक्त एक किस्सा नसून मृत्यूच्या दारातून परत आलेल्या एका तरुणाची गोष्ट. तीच गोष्ट जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्कीच बघा. वळूयात आजच्या आपल्या पॉडकास्टकडे. नमस्कार. आज आपल्या शोवरती कांदिवलीवरून तेजस वायदांडे आलेला आहे. तर तेजस, तुझा हा भयमय प्रवास जो आहे तो कुठून सुरू झालेला? आरे कॉलनीच्या तर भरपूर स्टोरी ऐकल्यात, तुमच्या पण पॉडकास्टवर भरपूर ऐकल्यात, पण सगळ्यांचे एक्सपिरियन्स वेगळे वेगळे आहेत. तसा माझा पण एक्सपिरियन्स मी सध्या अजून तर नाही ऐकलाय, पण माझ्यासोबत एक झालेला सीन की माझा एक कॉलेज फ्रेंड होता. तो बोलला की आजा एक बार पवई आजा, मम्मी को बोलता हूँ खाना बनाने, लंच के लिए आजा. मी बोललो ठीक आहे, येतो एकदा. तर एकदा असं चल, मी बोललो येतो मी. आणि तेव्हा माझ्याकडे पल्सर होती, पल्सर 150. तर मी बोललो चल मी आता हूँ. तर दुपारच्या टायमाला असंच 3-3:30ला मी त्याच्या घरी गेलो. तर त्याची मम्मी जेवण वगैरे बनवून, त्याची मम्मी गेलेली बाहेर कुठेतरी, ती 2 दिवसांनी येणार होती. तर त्याच्या घरी गेलो. तो बोलला की मम्मी नहीं है, नॉन वेज बना है, क्या करना है. बोला क्या करना है, मतलब चल बैठते. मी बोललो हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बोललो बाईक चालवायची आहे, जास्त नाही पिणार. तो बोलला अरे नाही नाही असं नाही, एक एक 2-2 बियर पिऊया, मग तू जेव आणि झोप थोड्या वेळ पाहिजे तर, संध्याकाळी मग थोडं फिरून वगैरे मग तू निघ. मी बोललो ठीक आहे. तर आता बोलतात ना, संध्याकाळ तर का राहिली नाही, कारण की आम्ही बोलतात ना त्याच्या घरी बसलो, टीव्ही वगैरे लावला, जेवलो, थोडीशी ड्रिंक केली आणि आम्ही झोपलो. आणि आता त्याची मम्मी घरी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही उठलो डायरेक्ट 9:30ला रात्री. 9:30-10ला काहीतरी जाग आली. बघते तर अरे, मी बोललो लेट हो गया. तो बोलता अरे रुक रे. मग त्याचे अजून बोलतात ना फ्रेंड्स आले. तो बोलला इकडे चल ना, आपण पवई लेकला जाऊन या. तर लेकच्या तिकडे गेलो, तिकडे फिरलो वगैरे. मग परत बोलतात ना तिकडून निघायलाच तो तर मला बोलत होता की रात्री 1-1:30 काहीतरी वाजला, फिरता फिरता गप्पा मारता मारता. मैं बोले यार निकलता हूँ, घर पे भी पहुंचना है. बोलता बाइक लेके आया ना, तो क्या हो गया, जा ना आराम से, अभी रोड खाली मिलेगा जा. मी पण बोललो हा बाईक आहे, काय टेन्शन नाही. परत मी त्याला काय बोललो नाही. मग तेच निघता वाजला मला काहीतरी 1:30-1:45 झाले. तर तो मी आता जेवत नाही. बोलला अरे पर खाना बहुत बचा है, खराब होईल, मी एकटा थोडी खाऊ एवढा. मी बोललो मग एक काम कर, टिफिन मध्ये पॅक कर आणि दे. तेव्हा मी गुगल मॅप्सवर बघितलं तर मला शॉर्टेस्ट रूट दाखवतं आरे कॉलनी. आरे कॉलनीचे किस्से ऐकून म्हणजे माहिती होते की हा हॉरर आहे, किस्से माहिती नव्हते. पण असं माहिती होतं की ती जागा हॉन्टेड आहे, हॉरर आहे, तिकडे जायला नाही पाहिजे, असं तसं. तर मी बोललो की बघूया एकदा. तेव्हा मस्ती पण होती, मला बघायचं होतं की लोक बोलतात पण काय होतं का. ती मस्ती मागात पण पडते कधी कधी. आणि सगळ्यात मेन गोष्ट, माझ्या त्यांनी जो डब्बा दिलेला त्याच्यात नॉनव्हेज होतं, मटन होतं त्याच्यात. ते मी बॅगेत घातलेलं आणि मी अतिशाना आरेमधून चाललोय. रात्रीचे 1:45-2चा टायमिंग आहे. आणि आरेमध्ये माहितीच असेल एवढी रात्रीला एवढा ट्रॅफिक नसतं. मी बोललं ठीक आहे काय नाही, चल. गेलो मस्त. तर एंटर तर केलंय आरे कॉलनी. बघतोय तर गर्दी नाही, गाड्या कमी आहेत. मी बोललं जाऊ दे. आणि एका कानात ब्लूटूथ, कारण की पल्सरला माउंट नव्हता मोबाईलचा, आणि खिशामध्ये मॅप ऑन करून ठेवलेला की ती नेव्हिगेशन सांगत राहते. तर मी बोललो ठीक आहे. ती आता बघत ना गुगलच्या आता नेव्हिगेशन वरून चाललंय आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे. रात्रीची वेळ, असं काय वाटत तर नाही. आणि नॉर्मल 60-70च्या स्पीडवर गाडी चालवतोय, पण मध्ये मध्ये खड्डे पण आहेत. तर मी ना स्पीड रेड्यूस केलेली, 60 पर्यंत होतो काहीतरी स्पीड. तर मी पळवत तर नव्हतो. तर मी म्हणलो जाऊ दे, काय एवढं हे नाही. तर ना गुगल सांगतंय, जो रोड सांगता आता तिकडे लाईट्स पण कमी होत्या, एवढ्या लाईट दिसत नव्हत्या. पल्सरची लाईट
दिसून दिसून म्हणजे किती दिसणार आहे, आणि ती स्टॉक लाईट होती, आणि ती गाडी पण जुनी झालेली माझी. ओके. किती लाईट असेल? तर लाईट पण कमी. आता गुगल तसं सांगतंय, म्युझिक चालू आहे, लक्ष फक्त एवढं आहे की कोणती गाडी आहे, आणि समोरचा जेवढा रोड दिसतोय तेवढ्या रोडवरच लक्ष आहे, दुसरीकडे कुठे सगळा काळोखच दिसतोय. तर ठीक आहे, काय नाही. तो जसं गुगल रोड सांगतंय, गेलो एका स्पॉटवर, गेलो आणि गाडी आहे ना, लाईट बंद झाली गाडीची. अच्छा. लाईट बंद झाली, पण ठीक आहे, लाईट बंद झाली, गाडी चालू आहे, पण मी बोललो दिसणार नाही, समोरच्याला तरी दिसलं पाहिजे की मी आहे. कार आली, कोणती गाडी आली किंवा काही झालं, उडवलं मला, मग प्रॉब्लेम होईल. मी अतिशहाणा, मी उतरलोय गाडीवरून, बघतोय, चेक करतोय काय आहे काय आहे. मला ती गोष्ट कळत नाही की नाही थांबायचं असतं किंवा गाडीवरून उतरायचं नसतं. मला माहीतच नाही. मी उतरलोय, गाडी चेक करतो, 3-4 आपलं इंडियन्स, त्यांनी काय होणार आहे? नाही होणार आहे. पण झाली नशीब, गाडी लाईट चालू झाली. मी बोललो ठीक आहे, काय नाही, चल लाईट तरी चालू झाली. गुगल तसा रस्ता सांगतोय, मी गेलो, माहिती नाही, लेफ्ट नाही, राईट नाही, टर्न नाही, काय नाही, सरळ गेलोय. मी परत त्याच स्पॉटवर आलो. अच्छा. थोडं बोलत ना, आणि तो स्पॉट कळला कसा, गाडी बंद, लाईट बंद पडलीये, तिकडे मी उतरलोय, तर ऑफकोर्स आता गाडीची लाईट चालू झाल्यावर आजूबाजूला तर बघतो ना काय आहे काय नाही. तर तोच स्पॉट तिकडे आलोय परत. मी बोललो हॅ, आणि गुगल रिरूट होतोय, सारखा रिरूट होतोय. मी बोललो असं का होतंय? फोन काढून बघते तर रोड तर सरळ आहे, मॅपवर तुम्हाला रोड सरळ दाखवतोय, तुम्ही इकडे दाखवतो ना मॅपवर की युअर लोकेशन आणि रोड कसा आहे पुढे, रोड तर सरळ आहे. मी बोललो नाही, नसेल, पण काय माहिती, सरळ झालो असेल, तो ती जागा नसेल. जाऊ दे. मी असं आहे ना 2-3 वेळा तिकडे फिरलोय, नंतर बोललो नाही, ही तीच जागा आहे, ही तीच जागा आहे. परत मी मॅप खिशातून काढून बघितला, टाइम पण तेवढाच दाखवतोय, डिस्टन्स पण तेवढाच दाखवतोय, रोड पण तोच दाखवतोय, स्पॉट पण तोच दाखवतोय. अच्छा. चकवा. जे बोलतात ना, आता मी घाबरलो, कळत नाही की काय झालं, माझ्यासोबत काय होतंय. आणि बोलतात ना, आता एक 5 वर्षापूर्वी, मी बोललो तुम्हाला की 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा तर माहिती नाही ना, भीती वाटते. रात्री आता मी बोललो भाई, मी बोललो आता काहीतरी झालाय शॉट आपल्यासोबत. मी बोललो इकडेच फिरतोय गोल गोल. मी बोललो जाऊ दे, काय करू. बोललो गाडी थांबवू नाही शकत. एरिया अननोन नव्हता, पण तो सकाळचा बघितलेला एरिया आहे. रात्री फक्त ऐकलेलं आहे की बाबा ही जागा चांगली नाही, हॉन्टेड आहे, असं तसं. बोललो करू तर करू, आणि रस्त्यावर कोण नाहीये, कोणच नाहीये की कोणाला विचारू किंवा काही सोल्युशन मिळेल ना. तर मी विचार केला, फोन करतो कोणाला तरी. पण कोणाला करू, त्याला मी फोन करायचा प्रयत्न करतोय, तो तर भाई झोपला. तर त्यांनी परत, मी गेल्यावर परत ड्रिंक केली का काय केलं माहित नाही, तो तर भाई झोपला. 10-15 मिस कॉल उचलत नाही. मी बोललो आता माझ्या इकडच्या फ्रेंडला फोन करतो, पण नंतर बोलतात ना 2:30 वाजून गेले. तर मी तेच फोन करतोय, एवढ्या रात्री कोण फोन रिसिव्ह करेल नाही करेल भरोसा नाही. तरी एका मित्राने केला फोन रिसिव्ह. तो मी त्याला सांगितलं की अरे ऐक ना, असं असं झालंय, मी ना कमीत कमी 15-20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला एकाच जागेवर फिरतोय आरेमध्ये. तो मला लागला शिव्या घालायला, तू वेडा झालाय काय, तुला कळत नाही, एवढ्या रात्रीचा आरे कॉलनीमध्ये गेलाय, कोण आहे तुझ्यासोबत. मी बोललो कोणच नाही. तुला अरे वा, बोलतो कोणच नाही, तुला लाज नाही, तुला कळत नाही, असं नाही. खूप शिव्या घातल्या त्यांनी. तो बोलला कुठे तू, तुझं लोकेशन पाठव. त्याला मी माझं लोकेशन पाठवलं. तो बोलतो अरे, बोलतो तुझं लोकेशन ब्लँक येतं. अच्छा. टेक्निकल ग्लिच झालेला त्यावेळेला का काय झालेलं माहित नाही. सगळं चालू आहे, नेट चालू आहे, बोलतात ना नेटवर्क आहे, नेट चालू आहे, सगळं मॅप चालू आहे, फोनमध्ये बॅटरी आहे, सगळं आहे. की असं पण नाही की, पण बोलतात ना ते लूपमध्येच अडकलोय, तिकडून बाहेरच नाही पडत आहे, आणि रोड स्ट्रेटच दाखवत आहे. असं पण नाही की टर्न कर्व आहे, टर्न आहे, लेफ्ट राईट, काहीच नाही.
लोक करू काय, मी बोललो उलट्या उलट्या रस्त्याला जाऊन बघितलं, त्यावेळेला दुसरा काय डोक्यात येणार आहे, असं नाही तर असं जाऊन बघूया काहीतरी होईल. उलटं बघून. दुसरा उलटं फिरून गेलो तरी परत तिकडेच. हे झालं माझ्यासोबत कमीत कमी बोलतात ना अर्धा पाऊण तास 1 तास माझ्यासोबत बापरे. हेच चालू होतं. फिरतोय तर आहे ना तिकडे थांबली गाडी. आता मी बोललो काय करू नाही शकत. मी त्याला ना परत फोन करतो, अरे मी बोललो अरे भाई मी अडकलोय. तो बोलतो अरे तुझं लोकेशनच येत नाही. बोलतो मी आरे मध्ये एंटर करीन पण तुझं लोकेशन ब्लँक येत आहे. लोकेशन ओपन करतोय दाबतोय ना काहीच नाही दिसत, ब्लँक येते तुझं लोकेशन. ब्लँक येतं मला नाही कळत आहे. मी ओपन करून बघतोय तर माझ्यामध्ये तर ओपन होत आहे. तो बोलतो ब्लँक येत आहे. तो बोलतो थांब 1 मिनिट थांब. तर त्यांनी ना त्याच्या बहिणीच्या मोबाईलवरून मेसेज केला, बहिणीच्या का फ्रेंडच्या मोबाईलवरून त्यांनी मेसेज केला, बोले ह्याच्यावर लोकेशन पाठव. त्याच्यावर लोकेशन पाठवतोय ब्लँक. अच्छा. ब्लँक. मला आता कळायला तयार नाही. आता मी बोललो काय करू. तर आहे ना असे झाड आहेत, आरे मध्ये झाडच आहेत सर्व. झाडांमध्ये झाडाचा हल्लायचा आवाज आला. ओके. आता जो बोलतात ना जी हालत खराब झाली, काय आहे माहित नाही. एकतर बोलतात ना चकवा लागलेला आहे. चकवा तर माहितीये, चकवा तर लागलाय. आता माहित नाही जनावर आहे का काही एंटिटी आहे का काय आहे, काहीच माहित नाही. तर आहे ना बाई सारखा फिगर होता. अच्छा. म्हणजे माझ्या थोडा डिस्टन्स होता, जवळ नाही आला एकदम. पण आहे ना बाई सारखा फिगर आहे ना, असा रोड क्रॉस केलेला दिसला. बोलतात ना तेव्हा एक भीती पण होती, पण बोलतात ना इकडून बाहेर पण निघायचं. 3:10 काहीतरी झाले, 3:10 3:15 झालेले. बापरे. मिडनाईट. मी बोललो करू काय. मी बोललो तिकडे जाऊन बघतो तरी काय आहे. एक बोलतात ना जर खरंच ह्युमन असेल तर, कारण की आतमध्ये कुठेतरी गाव तर आहेत आतमध्ये, कोण बाई असेल काय असेल, खरंच असेल म्हातारी वगैरे कोण, तर बोलतात ना क्युरिओसिटी, भीती तर वाटते पण ऑप्शन पण नाही. ती एंटिटी असू शकते पण ऑप्शन नाही. काय करू. गाडी ना मागे घेतली, तिकडे गेलो. आणि पल्सरची एक गोष्ट चांगली होती, स्टंट त्याच्यावर इझिली व्हायचे. ड्रिफ्ट करणं किंवा 360 मारणं, गाडी फिरवणं, फटकन फिरवू शकत होतो, काही करू शकत होतो. आणि पल्सरवर माझा हात एवढा बसलेला ना की ती गाडी माझ्या हातात असली ना मी काही करू शकत होतो, किती पटकन गाडी फिरवू शकत होतो, तेवढं माहिती होतं. तर मी बोललो ठीक आहे चल बघूया काय आहे काय नाही. असं बोलतात ना थोडंसं जवळ गेलो आणि ना असं बघताय ना बघितलं की कुठे गेली. आणि ना परत तिकडून ना असं झाडातून आता कोण असं पळत आल्यावर कसं वाटेल तसं वाटायला लागलं, कोणतरी पळत येतं. मी बोललो नाही भाई. गाडी स्टार्ट केली आणि सेम सुसाट बोलतात ना फिरवलीये गाडी, 360 अशी बोलतात ना टर्न केलीये, तिकडून सुसाट बोलतात ना पळत. मी बोललो जाऊ दे जे काय होईल ते होईल. गेलो पुढे, तिथं मिरर आहे, मिरर मध्ये दिसते की ना बाई आली आहे बाहेर. ती ना लिटरली ना बोलतात ना बाईचा फिगर, एक बोलतात ना नॉर्मल म्हातारी सारखा फिगर असा गेलेला ना, ती बाई बाहेर कशी आली माहितीये का, अशी इकडे तिकडे बघत अशी बाहेर आली आहे. तिने असं ना बघितलीये बाईक, ती बाईकच्या मागे धावायला लागली. म्हणजे एक नॉर्मल हाईटची असेल, एक 4.5 फुटापर्यंतची बाई असेल. अच्छा. जिला जिला मी बघितलेलं किंवा जी माझ्या मागे धावते ना, 4.5 फुटाची बाई असेल. ती बोलतात मी बोलतो धावते आणि मी बोलतात ना खड्डे पण आहेत, रस्त्यामध्ये खड्डे पण आहेत, पण बोलतात ना काय करू, पण गाडी पळवतोय. ती जवळ आली आहे, लिटरली ती जवळ आली. पण आहे ना तिची हाईट वाढली आहे. म्हणजे ती जी 4-4.5 फुटाची जी वाटत होती ना, ती 6.5-7 फुटाची वाटते आणि ती धाड 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 पळत येते. माझी जी हालत खराब, मी जो थ्रोटल दिलाय बाईकला, जी गाडी सुसाट बोलतात ना धाड 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 खड्डे उडवत बाहेर आणली. रस्ता मिळाला, बाहेर आलोय. ती एंटिटी काय पळत आली माझ्या मागे माहितच नाही. तिची हाईट, सगळ्यात मेन गोष्ट ना, कमीत कमी ना 15 मिनिटं तिने चेस केलं असेल. ती 15 मिनिटाच्या चेस मध्ये मला वाटत होतं ना, हर सेकंडला वाटत होतं ना मी गेलो, मारणार. मेलोच.
4.5 फुटावर आहे ना, कमीत कमी ते बोलतात ना, अशी झाडा एवढी झाली आणि ती पळते माझ्या मागे असं वाटत होतं. एक आणि लिटरली आहे ना, यू वोंट बिलीव्ह की आहे ना, दात दिसत आहेत फक्त, अच्छा. पांढरे पांढरे ना, फक्त दात दिसतात असे 2 सुळे हम्म. तेवढेच दिसत आहेत आणि ती पळते. मी जो घाबरलेलो ना, ती 15 मिनिटं चेस करते. 15 मिनिटातला एक एक सेकंड कसा गेलाय तो मला माहिती. म्हणजे ती गोष्ट आज पण रात्रीची मला जर चुकून पण आठवली ना, की मला झोप नाही लागत. एवढा ते बेकार सीन होता. आणि मी बाहेर आलो, हायवेला जॉईन झालो. चालस तू बाहेर. हा, बाहेर कसा आलो मला माहित नाही. मी लिटरली हायवेला लागलो. हायवेला आल्यावर मला कळालं की गाडीचा मागचा टायर पंक्चर झाला. ती गाडी पंक्चर गाडी मी किती पळवली मला माहित नाही. ऑफकोर्स मी बोललो खड्डे आहेत रोडवर. ती आपटली किती वेळा मला माहित नाही. तर गाडी आहे ना, लिटरली थोडं पुढे गेलो, ते रात्री माहितीये चहावाले वगैरे असतात हायवेला. आपल्या हायवेला मी जाऊन थांबलो चहावाल्याकडे. मी बोललो, भाई चाय आहे का? तुझा हा आहे. पाणी? तुझं हे. पाणी दिलं त्यांनी, चहा दिला. चहा ना असा पकडला, हात कापतायत. आणि तेव्हा थंडीचा टाइम नव्हता, असं गरमीचाच टाइम होता. तर ना तो मला विचारतोय की अरे क्या हो गया, हात क्यों का? आणि थोडासा 50च्या आसपासचा कसा माणूस असतोय, फादरली फिगर, पण मराठी होता माणूस. बाळा काय होतंय का? काय त्रास? बस 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 बस, खाली बस खाली बस. त्यांनी पेपर टाकला, खाली बसला. कुठून आला तू? बोला काका अरे पण काय झालं का तुला? काही तुझ्यासोबत काही झालं का? मी बोललो हो झालं. चहा पी, आरामात सांग, काय नाही सांग. तर असं कापतोय, कळायलाच प्रोसेसच होत नाही. आता ती एनटीटी काय होती मला माहितच नाही, पण एनटीटी दिसली. तुमच्या मागे जर तुम्हाला कोण चेस करत असेल ना, तर त्याची हाईट वाढते, साईज वाढतोय त्याचा. मी वर्ड्स नाहीत मला एक्सप्लेन करायचे. म्हणजे ऐकतानाच फाटत होती. तू तर ते अनुभवलंस. वर्ड्स नाहीत एक्सप्लेन करायसाठी ब्रो. म्हणजे बोलतात ना, 3 3:30ची गोष्ट आहे. पूर्ण रोड मोकळा आहे, काहीच नाही तिकडे आजूबाजूला, की आरडाओरडा केला आणि कोण येणार पण नाही. अशा एरियामध्ये तू अडकलायस जेव्हा, काय करणार आहेस? जर बायचान्स बोलतात ना, चुकून जर मी तिच्या हातात आलो असतो तर माझी काय हालत झाली असते. कधी विचार येतो ना, तर अजून हालत खराब होते. खरं की मला माहितच नव्हतं की काय एनटीटी आहे, कोणती एनटीटी आहे, कसली एनटीटी आहे. पण एनटीटी ती कळली नंतर की एनटीटीच होती. विचार कर ना, ती फक्त शॅडो सारखी दिसते. तिचे 2 सुळे असे चमकतायत, पांढरे पांढरे सुळे आहेत ना, चमकतायत. ती इव्हिल स्माइल आणि ती मागे पळते. म्हणजे आय कांट एक्सप्लेन दॅट. 15 मिनिटं ना, ते जे मी फिरत होतो, जो मला चकवा लागलेला ना, तो एवढा मला भयानक नाही वाटला. म्हणजे मला एकच गोष्ट माहिती होती की फिरतोय मी, मला माहिती की ऍटलिस्ट मी फिरतोय. पण तेव्हा माहिती नाही, तेव्हा बोलतात ना काही एनटीटी मागे नाही किंवा काय मागे नाही लागलंय. मी जेव्हा बाईकवर बसलोय ना तिकडे, लिटरली मी सांगू, बाईकचा खुळखुळा झालेला, खुळखुळा. त्याचं एक्झेल असतं ना, एक्झेल ते हलायला लागलेलं. चेसी बाईकची बेंड झालेली एवढी. आणि पल्सर सारखी बाईक, मला स्पीड माहिती होती पल्सरची किती आहे. त्या रस्त्यावर आहे ना, कमीत कमी 112च्या स्पीडनी काहीतरी गाडी पळवते. बापरे. आणि गाडी पडली पण असती ना, कारण की पल्सर पडण्यात एक्सपर्ट गाडी आहे. आणि खड्डे एवढे होते ना की गाडी पडली असती ना, मी मेलो होतो. भले इम्पॅक्टनी नाही मेलो असतो, पण जी एनटीटी माझ्या मागे होती ना, ती शांत राहणारी एनटीटी नव्हती. ती मारल्याच असतात. अग्रेसिव्ह होती. अग्रेसिव्ह म्हणजे विचार नाही करू शकणार. मी जी बघितलंय ना, ती खूप अग्रेसिव्ह एनटीटी होती. खूप म्हणजे खूप अग्रेसिव्ह एनटीटी होती. चकवा तर पाहिला, ती एनटीटी पाहिली. त्याच्यानंतर मी कधी रात्री 8:30च्या नंतर पण कधी नाही गेलो अरे, कधीच नाही. मी ट्रॅव्हल पण करतो ना, मी ड्रायव्हरला, म्हणजे कॅब वगैरे पण येत असेल ना, ड्रायव्हरला सरळ नाही सांगतो, शॉर्टकट नाही, पैसे एक्स्ट्रा घे.
बाहेरून JVLR वरून चालेल, बरोबर. आरे कॉलनी मधून कधी नाही. त्याच्यानंतर दुपारचं वगैरे ठीक आहे, पण थांबत नाही कधी. हम्म. म्हणजे आता जर मी येतोय तिकडून आरे कॉलनी मधूनच येतोय दुपारच्या टायमिंगला, मी जर तुमचा फोन जरी आला ना, हम्म. फोन रिसिव्ह करायला मी थांबणार सुद्धा नाही. आरे कॉलनी मध्ये फोन पण नाही रिसिव्ह करणार. बाहेर येईन, बाहेर तुमचा फोन रिसिव्ह करेन, कोणाचाही फोन असेल, ते किती इम्पॉर्टंट कॉल असेल. जर येतोय ना स्टार्ट टू एंड, मी कुठेही नाही थांबणार, चुकून पण नाही. ॲक्च्युली खरंच आहे. आणि थँक्यू सो मच तेजस, तू इतक्या लांबून आपल्या शोवरती आलास. अजून तुझ्याकडे भरपूर काही किस्से आहेत, भरपूर आहे. पण आपण नक्कीच ते पुढच्या भागात आपण ते कव्हर करणार आहोत. शुअर. तेजसप्रमाणे तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची गुगल फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती येता येईल आणि तेजसप्रमाणेच तुमचे जे काही किस्से असेल ते तुम्हाला सांगता येतील. धन्यवाद.